नमस्कार मित्रांनो, 1 जून पासून शासनाच्या काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे। त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडणार आहे। याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मे महिना पूर्णतः संपलेला आहे आणि जून महिन्याला सुरुवात होत आहे। मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल झालेले आहेत। या नियमांमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम थेट सामान्य व्यक्तींच्या खिशावर होणार आहे। हे नियम कोणते असणार आहे, याचा सामान्य व्यक्तीच्या खिशावरती काय परिणाम होईल याची सविस्तर माहिती आपण बघूया। नियम नंबर 1, 10 दिवस बँक बंद असणार आहे। आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार बँक या जून महिन्यामध्ये तब्बल 10 दिवस बंद असणार आहे। त्यामुळे बँक संबंधितील तुमचे काही महत्त्वाची कामे असतील तर ते अगोदरच पूर्ण करून ठेवा, कारण भविष्यामध्ये तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही। या व्यतिरिक्त तुमचे ऑनलाईन पेमेंट तसेच एटीएम सुविधा सुरू असणार आहे। नियम नंबर 2, वाहतूक नियमामध्ये मोठे बदल। प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोठे बदल करण्यात आलेले आहे। त्या व्यतिरिक्त दंडाच्या रकमेमध्ये सुद्धा मोठी वाढ केलेली आहे। आता वाहनधारकाच्या खिशाला कात्री लागणार आहे। शासनाच्या नवीन नियमानुसार आता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाने गाडी चालवत असेल तर त्याला 25,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे। तसेच वेगमर्यादा ओलांडल्यास 1,000 ते 2,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो। जर एखाद्या व्यक्तीकडे लायसन नसेल तर त्याला 500 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे। त्याचबरोबर हेल्मेट नसेल तर 100 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे। तसेच सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड भरावा लागणार आहे। तसेच तुमच्याकडे सुद्धा वाहन असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे असणार आहे। नियम नंबर 3, घरगुती तसेच व्यावसायिक गॅस वापराच्या किमती। घरगुती वापराच्या व व्यावसायिक वापराच्या गॅस किमती 1 तारखेला जाहीर केल्या जात असतात। मे महिन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये गॅस पेट्रोलियम कंपन्यांनी 19 रुपयाची कपात केली होती, म्हणजेच गॅस 19 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता। तसेच आता 1 तारखेला गॅस पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसची किंमत जाहीर करतील। मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। नियम नंबर 4, आधार कार्ड धारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी। आधार कार्डमध्ये काही अपडेट तसेच दुरुस्ती म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख तसेच कुठल्याही मिस्टेक झाल्या असल्यास तसेच आधार कार्डमध्ये कुठलेही बदल करण्याची मोफत सुविधा येत्या 14 जून रोजी संपणार आहे। त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी आपले आधार कार्ड 14 जून अगोदर अपडेट करून घ्यावे, कारण ही आधार कार्ड धारकांसाठी आधार अपडेट करण्याची शेवटची मोठी संधी असणार आहे। यानंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क आकारण्यात येईल। तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला तुमच्या आधारच्या अधिकृत पोर्टलवरती myAadhar.uidi.gov.in या संकेतस्थळावर मिळेल। या अधिकृत साईटवरती जाऊन तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्हाला जे बदल करायचे आहेत ते तुम्ही करू शकता। ज्या कार्ड धारकांचे आधार कार्ड 10 वर्ष जुने आहे अशा सर्व आधार कार्ड धारकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घेणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे। ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या।